रणधीरजी म्हात्रे यांना समर्पित हा टॉस बॉक्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा. प्रमोद दादा म्हात्रे खास करून कसोटी क्रिकेट ज्यांची आवड आहे नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आप्पा आपलंही हार्दिक स्वागत आहे. गुरु काका आपलंही हार्दिक स्वागत आहे. मोठी देसाईचे कॅप्टन संदेश म्हात्रे आणि विवेक भंडारी नक्कीच पाखाडी स्वयं 11 बंदर पाखाडी या संघाचे कॅप्टन. टॉस आपण करणार आहोत. कॉलिंग कोण करेल? येस मोठी देसाईचे कॅप्टन कॉलिंग करतील. कॉलिंग करतील मोठी देसाईचे कॅप्टन. हेड असं म्हणणं आहे आणि येस हेड पडलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. थोडंसं हितगुज आपण करणार आहोत. अगदी इतक्या लांबून कॅप्टन आलेले आहेत. टॉस जिंकलेले मोठी देसाई संघाचे कॅप्टन आपण निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आश्चर्यचकित झाले मी तर म्हणेन की प्रेक्षक टॉस जिंकल्यानंतर कुठलाही संघाचा कॅप्टन इथे गोलंदाजी करतोय असं काय मनात आहे? बॅटिंग करण्याचा का निर्णय घेतलेला आहे? जास्तीत जास्त धाव मारण्याचा प्रयत्न करू आणि ते डिपेंड करू. खरं तर खूप मोठा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलात. काही प्रवासाचा तुमच्या खेळावर परिणाम होईल? बघू आता. एकूणच इथे आल्यानंतर काय वाटलं? तुम्ही इतक्या लांबून आलात. भिवंडीचं हे क्रीडा क्षेत्र क्रिकेट क्षेत्र अगदी भिवंडीचे क्रिकेटर आणि आयोजन नियोजन नेहमीच भिवंडीचं अगदी अव्वल दर्जाचं असतं. काय वाटलं हे आयोजन नियोजन बघून? आयोजन तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. येस नक्कीच. टॉस हरलात महत्त्वाची होती टॉस की टॉस जिंकून गोलंदाजीच घेतली असती. मनासारखा निर्णय झाला. येस खुश असाल? हो नक्की. इथपर्यंत आलात. इथं आल्यानंतर कसं फील केलं? खूप चांगला ग्राउंड आहे. आउटफील्ड वगैरे चांगले आहे. लाईट्स पण चांगले आहे. मजा येईल. समोर एक मोठा संघ आणि त्या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर या खेळपट्टीवर 50+ धावा ही सेफ नाही आहेत. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 धावापर्यंत थांबायचा प्रयत्न. आणि असे कुठले गोलंदाज असतील? प्रणय आहे, किरण आहे, आहेत. येस आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र टॉस या ठिकाणी झालेला आहे. स्वयं 11 बंदर पाखाडी या संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे मोठी देसाई या संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे नक्कीच समालोचना कक्षामध्ये साहिल उपस्थित असतील. बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जय सोनू आई वडुनवकर आयोजित माननीय श्री सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024 टॉस बॉक्समधनं न्यूज आली. टीम मोठी देसाई संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एका बाजूला पालघर विभागातून बंदर पाखाडी संघ तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातील मोठी देसाई संघ. नक्कीच मोठी देसाईचा मी सातत्याने एक उल्लेख करत असतो. याच गावातील एक खेळाडू ज्यानं अंडर-19 विश्वकपमध्ये खेळण्याचा मान पटकावला तो प्रेम देवकर. सध्या आपल्याला याच गावाचा तो खेळाडू या गावाला बिलॉंग करतो मोठी देसाई आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच नाव नव्हे तर नक्कीच अगदी इंटरनॅशनल लेवलला तो आपल्या महाराष्ट्राचं नाव घेऊन चाललाय. त्याला देखील आपण शुभेच्छा देऊयात. टीम RK मोरवा संघ आपण कुठेही जाऊ नका. विनंती असेल टीम RK मोरवा संघ आपण आयोजकांना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. स्वयं 11 बंदर पाखाडी विपक्ष टीम मोठी देसाई संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. एक आश्चर्यचकित करणारा निर्णय होता. परंतु रात्रीचं सत्र सातत्याने म्हटलं जातं रात्री अगदी चेसिंग करणं डिफिकल्ट होत असतं आणि त्या अनुषंगानं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम मोठी देसाई संघानं.
चला टीम बंदर पाखाडी संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. टीम बंदर पाखाडी संघ आधीच आपण उशिरानं रिपोर्ट केला, विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदान गाठायचा. बंदर पाखाडी संघ थँक्यू सो मच कॉम्बॉक्स दरम्यान गंगामाता गुंदवली संघाचे अष्टपैलू खेळाडू आमचे मित्र हेमंत पाटील यांच्याकडून आयोजनाला, नियोजनाला आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच हेमंत पाटील, मॅन फ्रॉम गुंदवली. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच एक आगळं वेगळं नियोजन. आपण एक ॲड बघत असतो, कधी आपण यूट्यूब लावा त्याच्यावरती एक ॲड असते की कमी फीज आणि जास्त बक्षीस. आपल्याला ही स्पर्धा देखील तशीच पाहायला मिळते. कमी फीज आणि जास्त बक्षीस, आणि बक्षीस नव्हे तर ग्रामीण क्रिकेट फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळला जातो. मागची मॅच आपण पाहिली, मागच्या मॅचमध्ये तसाच काहीसा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला टीम आर के मोरवा संघाकडनं. अगदी कुठे ना कुठे एका बाजूला निराश होत होती, कारण एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकार आला आणि खेळपट्टीला ते समर्पित देखील केलं बॅटरनं. कारण त्याला देखील माहिती आहे, कारण आपण आपल्या गावाची जेव्हा जेव्हा जर्सी घालतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते. आपण गावाच्या नावासाठी आपलं संपूर्ण गाव आपल्या पाठीमागे, आपल्या या पाठीवरती त्यांचा हात असतो, थाप असते की जा तुम्ही 11 नाही आहेत तर संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे, आणि ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण सध्या पाहतोय. एका बाजूला पालघर विभागातील संघ टीम स्वयं 11 बंदर पाखाडी, तर दुसऱ्या बाजूला टीम कल्याण डोंबिवली विभागातील एक नामवंत संघ मोठी देसाई. हा संघ देखील भरपूर मोठा. चला टीम पाखाडी संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. आणि या स्पर्धेचे नियम पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 12th मॅन तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंगमध्ये पाठवायचा. तुम्हाला 4 षटकांची मॅच आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचं आहेत. 2 मिनिटं एक्स्ट्रा दिली जातील. जर त्या 17 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक कंप्लीट केली नाहीत तर तुम्हाला 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये आणावा लागेल. आणि दोन्ही संघांना विनंती आहे 12th मॅन पाठवायचे आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मानाची सन्मानाची स्पर्धा माननीय श्री सुरेश बायामा म्हात्रे चषक 2024 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. आणि ग्रामीण क्रिकेट महासंग्राम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला टीम बंदर पाखाडी, तर दुसऱ्या बाजूला टीम मोठी देसाई. अगदी व्ह्यूवरशिप प्रत्येक सेकंदाला वाढत चालली आहे, कारण सध्याच्या घडीला अगदी पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये नाईट स्पर्धा नाही आहे, एकच स्पर्धा. आणि अगदी चर्चेत, भरपूर दिवसापासून चर्चेत आहे की कधी होईल अखेर. कालच्या दिवसामध्ये तो क्षण उजळला आणि सध्या तरी वडूनवगर गावामध्ये प्रथमतःच आपण रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आणि हा या स्पर्धेचा तब्बल 2रा दिवस, आणि अनेक प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं, तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचला होती सुरुवात. नाणेफेकी जिंकली टीम मोठी देसाई संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय कोळी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मयूर देवकर, त्याच्या समवेत अजय मडवी. मयूर देवकर त्याच्या समवेत अजय मडवी, ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना,
3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहेत. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण देखील लक्ष ठेवायचं आहे. जसा बॉल पडला जाईल तसं त्या ठिकाणी टायमर काउंटडाऊन ऑन केलं जाईल. चला अंपायर मॅच सुरू करायची. अंपायर मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रणय कोळी पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू मोठा प्रहार करायचा होता. बाट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली सुरुवात टीम आपल्याला बंदर पाखाडी संघाची पाहायला मिळते. या पहिला चेंडू अगदी अतिरिक्त उसळी घेत असणारा, अगदी वळण प्राप्त करणारा, कारण मातीची विकेट पाहतोय. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील वाडेगर संघ फिरकीचे जादूगर होते आणि या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली सुरुवात. यावेळेस बघा फटका हा देखील भरपूर चांगला आहे, मात्र मिड विकेटला खेळाडू तैनात केला. अगदी विचार केला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. जर धावा बनवायचे असतील तर त्या दोघांना देखील भेदावं लागेल. मोठे स्ट्रोक येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त अगदी कव्हरच्या वरनं खेळू शकतात, अगदी या स्क्वेअर लेग फाईन लेगच्या वरनं खेळू शकतात, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू आपण पाहू शकता. मिड विकेट, डीप मिड विकेटला आहे आणि अगदी वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल बघा शफल होत होता. अपील जोरदार केली जाते आणि अगदी लेग बिफोर दी विकेट न पहिला विकेट गेलाय. टीम मोठी देसाई संघाचा मोठा बॅटर अजय मडवीला माघारी परतावा लागलाय. पहिला धक्का टीम मोठी देसाई संघाला. अगदी यष्ट्यांच्या समोर सापडला आणि भरपूर चांगलं टेलिकास्ट एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतंय आणि भरपूर चांगली अंपायरिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. कारण राऊंड विकेट होता, परंतु पिचिंग पाहिली, त्यानंतर इम्पॅक्ट पाहिला. भरपूर चांगली अंपायरिंग. यष्ट्यांच्या अगदी समोर सापडला बॅटर आणि माघारी परतावं लागलं अजय मडवीला. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती संदेश म्हात्रे. क्रमांक 3 वरती अगदी विचार केला. धावफलकावरती फक्त 1 धाव आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला, 1 धाव धावफलकावरती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता मोठी देसाई संघानं. यावेळेस बघा चेंज ऑफ द पेस बीट झालाय. यष्टीरक्षक धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची गरज होती. दोन्ही एंडला बाद होऊ शकत होते, परंतु कोणत्याही प्रकारची धाव देखील नाही या, कोणत्याही प्रकारचं विकेट देखील नाही या. अगदी अर्ध्या पिच वरती आपल्याला पाहायला मिळाले. बघा फक्त आणि फक्त बीमरसाठी एक रिव्ह्यू असेल, त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. आणि अंपायरची प्लीज वाद घालू नका. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. पुन्हा एकदा बीट झाला यष्टीरक्षक. यावेळेस एक सिंगल आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे 1+1 2 धाबा धावफलकावरती अंकित केल्या जातील. फ्री मध्ये धावा येतात. कुठे ना कुठे विचार केला तर वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू रोखावे लागतील, कारण सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होती. मिश्रण पाहायला मिळते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे सर्वात महत्त्वाचं असतं, कारण जेव्हा वेगवान गतीचा गोलंदाज असतो त्याला काही महत्त्व नाही आहे. जेव्हा तुम्ही ते व्हेरिएशन दाखवता ते भरपूर महत्त्वाचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असतं. यावेळेस देखील बघा अगदी व्हेरिएशन पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केला. फटका चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. 2 धावा दरम्यान या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. कौतुक करावं तेवढं कमी या बॅट्समनचं देखील. त्यानं देखील पारखलं, फक्त दिशा दिली आणि 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या. 2 धावेने धावफलक 5 या अंकावरती. 5 रन ऑन बोर्ड. 5 धावा
धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 धावा बनल्यात. मोठा प्रहार करायचा होता, अपील केली जाते परंतु अंपायर सांगतात की हाईट फॅक्टर लक्षात घेतला जातोय. लेग बायच्या रूपानं एक सिंगल दरम्यान कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 6 धावा. 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चला वेळेबाबत सहकार्य करायचा. बॉलिंग करणाऱ्या टीमला एक सुवर्ण संधी असेल. जर तुम्ही विकेट हॅट्रिक कंप्लीट करता तर नेत्रांजयजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल बॉलिंग करणाऱ्या टीमला. परंतु सध्याच्या घडीला धावा रोखल्या जात आहेत कारण 6 धावा धावफलकावरती. आणि मी उल्लेख केला देखील होता, ग्रामीण क्रिकेट आहे, प्रत्येक जण बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. अगदी कामावरनं देखील काही खेळाडू येतात. संध्याकाळचं सत्र आहे परंतु कोणी हरण्यासाठी या मैदानामध्ये आलेला नसतो. भरपूर चांगला खेळ देण्याचा 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर टीम मोठी देसाई संघाकडनं आपला 100% देण्याचा प्रयत्न करतायत परंतु गोलंदाज हवी होत आहेत. भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. दुसरा षटक, पहिला चेंडू, भरपूर चांगला चेंडू दरम्यान पाहायला मिळतोय. काव कॉर्नर रिझनला फॉर्म बॉलिंग पाहायला मिळतंय. एक सिंगल अर्ध्या पिच वरती आणि झालाय अपघात. आणखीन एका विकेटचं बदन. दुसरा धक्का लागतोय टीम मोठी देसाई संघाला. बॅट्समन संदेश म्हात्रेला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, बिग ब्लो. बघा सुवर्ण संधी या नेत्रांजयजी पाटील साहेबांकडनं गोलंदाजी करत असताना जर गोलंदाजांना विकेट हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 1001 रुपयांचं कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक देखील बॅटरनं लगावली कोणत्याही बॅटरनं तरी सुद्धा 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याच समेत मयूरसाठी सुद्धा कॅश प्राइज लावलं जात आहे. सुमित म्हात्रे यांच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली आहे. अगदी कठीण आहे. रात्रीचं सत्र, थंडी कडाक्याची आहे आणि पुन्हा एकदा धावचीची विकेट जाऊ शकत होती. बॉल गॅदर केला असता, यष्ट्यांना लावला असता तर निश्चित रूपानं विकेट गेली असती. धावफलकावरती धावा 8. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धावफलक 9 या अंकावरती. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू. यावेळेस बाची लिडिंग एज लागली. या चेंडू जातोय कव्हर रिझनला. एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न तर केला जातोय परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. आणि बघा अगदी आगळ्या वेगळ्या प्राइज अंपायरसाठी सुद्धा प्राइज असेल. जर आपण आगळ्या वेगळ्या स्टाईलना व्हाईट किंवा नो बॉल देतात तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज अजय पाटील यांच्यासाठी असेल. आणि काय घडलंय? येस, विकेटचं बटन. बॅटची कडा, कोणती चुकी केलेली नाहीये यष्टीरक्षकानं. टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समनचा खेळ लागतोय. धक्का क्रमांक 3. तिसरा धक्का ही मोठी देसाई संघाला. बॅट्समन मयूर देवकर बॅक टू डग आउट. मोठा धक्का लागलाय. मोठा धक्का लागलाय. मयूर देवकर ज्याच्यावरती अपेक्षा होत्या त्याला देखील माघारी परतावं लागतंय.
अगदी या महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट देखील गेली आहे आणि कुठे ना कुठे दबावमध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती नेऊन ठेवला. बॅटिंग लाईनअप कोसळती आहे, मिडल ऑर्डर कोसळत आहे टीम मोठी देसाई संघाचा. धावफलकावरती धावा स्थिर आहेत, 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 11 धावा धावफलकावरती. किरण आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. किरण भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या सिच्युएशनला पाहायला मिळतीये. बघा वेळ दवडतीये, कारण 9:18 पहिला चेंडू पडला होता. टाइम नोट केलाय आणि आता तब्बल 9:28 म्हणजे 10 मिनिटं झालेत. तुम्हाला अजून देखील या षटकामध्ये 2 चेंडू हाताळायचे आहेत. येस, बॉल चेक केला जातोय. बॉल नवीन द्यायचा विनंती असेल. चॉईस बॉल नाहीये. अंपायर कडे जर कोणती अंपायर दखल घेतील चेंडूची, जर कोणताही चुकीचा आढळला तर त्या ठिकाणी चेंडू बदली केला जाईल आणि तेच केलं जात आहे. येस, टाइमर आहे तुमच्याकडे. 2 मिनिटांचा वेळ एक्स्ट्रा आहे. 17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज सज्ज झाला किरण पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस इनफिल्डच्या वरना फटका चांगला, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू अडवला जाईल. 2 धावा दरम्यान कंप्लीट. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. मोठ्या फटक्यांचा सातत्याने प्रयत्न केला जातोय, परंतु मिडलिंग होत नाहीये. आता मात्र वारंवार पुन्हा प्रयत्न करत राहावे लागतील, कारण म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर. अगदी प्रयत्न करत राहाल तर एखाद्याला परमेश्वर नक्कीच भेटतो, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मैं आया, बॅक टू बॅक धक्का क्रमांक 4 टीम मोठी देसाई संघाला. बॅट्समन सागर पाटीलला देखील माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक धक्के लागतात. कुठे ना कुठे खराब गोष्ट टीम मोठी देसाई संघाचे. अगदी फॅन्स देखील भरपूर नाराज होतात, कारण अपेक्षा मोठी देसाई संघाकडनं भरपूर लावली जात होती. कल्याण डोंबिवली विभागातला हा संघ आणि अगदी समोर पालघर विभागातील एक संघ, नामवंत संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही मोठी मॅच या भिवंडीच्या क्रीडा नगरीवरती आणि सध्याच्या घडीला पूर्णपणे हावी ठरतीये गोलंदाजी करणारी टीम बंदर पाखाडी संघ. अप्रतिम खेळ सध्या आतापर्यंत पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आतिश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 6 वरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज झालाय सज्ज. पहिला चेंडू दिशा दिली. या फटका चांगला कॉर्नर रिझनला. 1 धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा कोणताही प्रयत्न धाडस मानस होणार नाहीये, कारण विकेट चालल्यात. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करणं गरजेचं, गॅप भेदणं गरजेचं. अदरवाईज सिंगल डबल न देखील खेळ होऊ शकतो, परंतु तो खेळ देखील थांबवला जातोय गोलंदाजी करत असताना टीम बंदर पाखाडी संघाकडनं. धावफलक एकानं पुढे सरकेल 14 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 14 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करायचा होता. मी वारंवार उल्लेख करतोय की प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठे ना कुठे माइंडसेट बदलावा लागेल. सिंगल डबलचा खेळ, स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं काम करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा पर्याय तर नाहीये टीम मोठी देसाई संघाकडे. गोलंदाजी अटक आहे, यामध्ये कोणतीही शंका नाहीये, परंतु त्या धावा देखील बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून गोलंदाजी करत असताना धावा डिफेंड केल्या जातील. यावेळेस काय घडलंय, लाईन चेक केली जाईल. लाईन भरपूर चांगली आहे अंपायर सांगतात आणि इट्स अ डॉट बॉल. म्हणजे भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या सिच्युएशनला. मार दिया जाए या छोड दिया जाए, शेवटी सोडून दिला आणि अंपायरने सांगितलं इट्स अ डॉट बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज
आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू कोणतीच मिस्टेक त्याच्याकडनं नाही आहे. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम मोठी देसाई संघाला लागत असताना जोही बॅटर येतोय तो फक्त आणि फक्त पटावरती हजेरी लावण्याचं काम करतोय. अगदी जितके डॉट बॉल आलेत तितके सिंगल डबल आले असते तर निश्चित रूपानं धावसंख्या कुठे ना कुठे चांगली स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती. धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतात त्या म्हणजे 14 धावा. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलनं खेळ सुरू ठेवणं गरजेचं आहे. न्यू बॅटर वरुण पाटील आपल्याला पाहायला मिळतील. आणि मी उल्लेख केला होता हे वडूनवघर गाव आहे आणि या गावामध्ये ही स्पर्धा आणि जसा मी उल्लेख करत होतो हे वडूनवघर गाव आहे आणि या गावामध्ये अगदी ही क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षक नसेल असं होऊच शकत नाही. कारण आपण पाहतोय सकाळपासून सामने सुरू आहेत. सकाळी 40+ क्रिकेटचे सामने होते. रात्री ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम फ्लडलाईट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 9 दिवसीय ही स्पर्धा आणि जसा उल्लेख केला की कमी एंट्री आहे आणि बक्षीस भरपूर आहे. पहिला सामना टीम वाडेगर संघानं जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना टीम RK मोरवा संघानं जिंकलाय. आता मात्र तिसरा सामना दरम्यान पाहायला मिळतोय. यावेळेस इनफिल्डच्या दिशेनं फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय. धोकादायक एंडला बॅटर. आणखीन एका विकेटचं पतन. लागतोय धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन वरुण पाटील बॅक टू डग आउट. एका बाजूला धावा येत नाहीये दुसऱ्या बाजूला विकेट डाऊन. विकेट बॅक टू बॅक टाकले जातात. भरपूर आशा लावल्या होत्या टीम मोठी देसाई संघावरती परंतु त्या आशा आता मात्र कुठे ना कुठे निराशामध्ये परिवर्तित होत असताना पाहायला मिळतात. आणखीन एका विकेटचं पतन. धावचीच्या रूपानं वरुणला देखील माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर जयेश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. आता मात्र येणाऱ्या बॅटर्सला फक्त एवढंच करायचं आहे हिट आउट और गेट आउट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 विकेट गेल्यात. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती करण चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट काढली आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा फटका. हा देखील चांगला. उल्लेख केला होता की आपण या त्याच्या चेंडूवरती स्ट्रोक चेक करा. अगदी मिडलिंग होत असेल तर मोठे फटके खेळण्यात कोणताही संदेह नाही आहे परंतु मिडलिंग होत नाही आहे प्रॉपर. अनेक विकेट टाकले जातात. पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा धावफलकावरती. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि ते का म्हटलं जातं तर या षटकामध्ये धावा देखील येत असतात आणि विकेट देखील भरपूर गमावले जात असतात. त्या अनुषंगाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष केने आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक. पहिला बॉल बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातोय शॉट फाईन लेगला. खेळाडू आहेत. 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट ओव्हरथ्रो आणि 2 धावा दरम्यान या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना 18 धावा 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस
गोलंदाज मनीष केने. पहिला चेंडू 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बघा वेळ खर्च करू नका, विनंती असेल आपण जागेवरती राहा. अंपायर जातील. तिसरे पंच आमचे राजेश पाटील सर. नक्कीच तिसऱ्या पंचांचं देखील एक उल्लेख करेन की जो आपण गाणं ऐकतो येल झायली आरतीची, ते त्यांच्या माध्यमातून सॉन्ग आहे. अप्रतिम गायक आहेत आणि सध्याच्या सिच्युएशनला अंपायरिंग देखील भरपूर चांगली ऑल ओव्हर भिवंडीमध्ये स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस देखील फटका इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट धोकादायक एंडला बॅटर आहेत. रॉंग एंड थ्रो. 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट. 2 धावेनं धावफलक 20 या अंकावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग चांगली होत नाहीये. बघा यावेळेस देखील पूर्ण चित्र सांगून चाललाय हा चेंडू आत्तापर्यंतच्या पहिल्या डावाचा, की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. संपर्क झाला तो मिसटायमिंग झाला. विकेट टाकली आहे. धावफलक 20 वरती स्थगित आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील बघा मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठे ना कुठे पहिल्या 2 चेंडूंवरती असं वाटलं की एखादा मोठा फटका येऊ शकतो, कारण सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळत होता. परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं आता मात्र 2 चेंडू निर्धाव. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. 4 चेंडू टाकून झाले. 4 धावा खर्च केल्यात. 5वा बॉल सरळ बॅटनं लॉफ्टेड हिट. लंगावला खेळाडू आहेत. एक सिंगल. दुसरीचा दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झाला बाद. आणखीन एक धक्का टीम मोठी देसाई संघाला. आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती मिडल ऑर्डर ढासायला, टॉप ऑर्डर ढासायला. त्या अनुषंगानं धावफलकावरती धावा तब्बल 21-21. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे येणं या डावामध्ये. पहिला डाव मोठी देसाई कल्याण डोंबिवलीतील एक नामवंत संघ. भिवंडीमध्ये सातत्याने तो चांगली कामगिरी देखील करत आलाय. त्यांच्या विरोधामध्ये पालघर विभागातील एक नामवंत संघ स्वयं मिलाबान बंदर पाखाडी. भरपूर चांगली कामगिरी सध्याच्या सिच्युएशनला टीम बंदर पाखाडी संघ करत असताना, आणि ते देखील सांगून देतात की आम्ही सुद्धा भिवंडीमध्ये आलोय, आमचं सुद्धा नाव होईलच. यावेळेस हुक केला. फटका चांगला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार आणि पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. आणि 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 25 धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धामध्ये बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 26 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंज होऊ शकतं. अगदी मी म्हणेन की मोठ्या धावा चेस होताना पाहायला मिळतात. अगदी मागची मॅचच आपण पाहिली, परंतु लो स्कोरिंग मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जातात. तर ही मॅच देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईलच, कारण समोर मोठी देसाई आहे, त्यांच्या समोर टीम बंदर पाखाडी संघ. आणि उल्लेख करत होतो की भिवंडीमध्ये जो बाहेरचा संघ आला त्यांचं नाव लौकिकच झालेलं आहे. अगदी आपण RCC पेठ म्हणा, खार्डी संघ म्हणा, अनेक असे संघ आहेत. मोठी देसाई असो, वसार असो, अनेक संघ भिवंडीमध्ये आले आणि नाव आता मात्र त्यांचं मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भिवंडी क्रिकेट आम्ही म्हणतच असतो. भिवंडी अगदी क्रिकेटची पंढरी आहे. सातत्याने जेवढे ऑल ओव्हर टुर्नामेंट असतील तेवढे टुर्नामेंट भिवंडीमध्ये. आणि आपण कधीही कोणतीही स्पर्धा ओपन करा, अगदी बायामामांच्या नावानं अनेक स्पर्धा आपल्याला ओपन झालेल्या पाहायला मिळतील. सकाळी आपण यूट्यूबवरती टाईप करा सुरेश बायामामा मात्रे चषक, अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मामांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये, त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आयोजक आमचे जय सोनूआई वडूनवगर, त्यांचं देखील अप्रतिम वर्क. संपूर्ण संघ, अनेक मान्यवर, संपूर्ण गावाचा प्रतिसाद भरपूर चांगला दिला. टीम धावफलकावरती धावा 25-26 बनवायच्यात, त्या बनतील की डिफेंड केल्या जातील.
सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मान्य श्री सुरेश बाय मामा म्हात्रे चषक 2024 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. रजनी क्रिकेट आज या स्पर्धेचा तब्बल दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील ही तिसरी मॅच पाहायला मिळतीये. कुठेही जाऊ नका, कारण थरार आहे. एका बाजूला पालघर क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट. एका बाजूला टीम बंदर पाखाडी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम मोठी देसाई. पूर्वार्धामध्ये 25 बनल्यात टीम मोठी देसाई संघाकडनं. आता मात्र त्या रोखायच्या आहेत, 25 धावा रोखायच्या आहेत. टीम मोठी देसाई संघाला सांगायचं आहे की आमचं नाव असंच झालेलं नाही आहे, कारण मेहनत त्या डावामध्ये सुद्धा केली गेली, या डावामध्ये सुद्धा केली जाईल. सो प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. दिल थांब कर बेटिया, ट्रेलर था, पिक्चर बाकी आहे. 26 बनतील की डिफेंड होतील, कारण स्पर्धेचा जो नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हजारोंचा आकडा क्रॉस होतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅच मोठी आहे. अंपायर आपण देखील जायचं. 26 बनतील की डिफेंड होतील बघा. पारितोषिक आहे नेत्रांजय पाटील साहेबांकडनं. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 1001 रुपयांचं कॅश प्राईज असेल. तसेच अजय पाटील जे अंपायर आहेत त्यांनी जर डान्सिंग स्टाईलमध्ये नो बॉल किंवा व्हाईट बॉल दिला तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज. येस, जमा करायचं आहे का? सव्वीस धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम बंदर पाखाडी संघाला सलामीची जोडी खेळपट्टीवरती विवेक भंडारी त्याच्या समेत प्रणय कोळी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती संदेश म्हात्रे. जबाबदारी सलामीच्या जोडीवरती. 26 बनवायच्या. चांगली सुरुवात झाली तर कुठे ना कुठे या मॅच मध्ये टीम बंदर पाखाडी संघ वन साइडेड घेऊन जाईल. अदरवाईज मोठी देसाई संघ समोर आहे, देखील विसरून चालणार नाहीये. मॅचला होतीये सुरुवात दुसऱ्या डावाला. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोलंदाज संदेश म्हात्रे सज्ज झाला. पहिला बॉल, पहिला चेंडू. भरपूर वेग या गोलंदाजाकडे. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळणी केली. अशा प्रकारचे जर चेंडू आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम मोठी देसाई संघ, नक्कीच मोठी देसाई म्हटलं तर एक नाव नक्कीच मी घेईन ज्यानं इंडिया अंडर 19 मध्ये प्रवेश केला. पूर्ण महाराष्ट्राला त्याच्यावरती गर्व आहे. तो मोठी देसाई गावचा प्रेम देवकर. त्याला देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा भरपूर चांगला चेंडू दरम्यान पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत नाहीये, पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय. बघा रिप्ले मध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. कोणत्याही प्रकारचा चेंडूवरती नजर नव्हती बॅटरची. मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तर होत नाहीये, परंतु फटका दर्जेदार आहे. धावा मिळतील असरदार. बॉल सीमारेषा पार. षटकार. बघा मी म्हटलं होतं की बॅटिंग करत असताना 2 चेंडू चेक केलं बॅटरनं गोलंदाजाला. गती होती, या चेंडूवरती फक्त दिशा दिली. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावेनं आता मात्र डावाला सुरुवात होती. ऑफ द मार्क टीम बंदर पाखाडी. ऑफ द मार्क बॅटर प्रणय कोळी. यावेळेस देखील वेग आहे या गोलंदाजाकडे आणि आता मात्र व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे महत्त्वाचं असतं वेगवान गतीच्या गोलंदाजाला,
जर वेगवेगळे टप्पे तुम्ही हाताळता तर निश्चित रूपानं तुम्ही एक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज बनता. परंतु सध्याच्या सिच्युएशनला ते टप्पे ओळखले जातील का बॅटरकडनं? यावेळेस देखील अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये, बॉल सीमारेषा पार, षटकार. सहा धावा धावफलकावरती लागल्या जातील. 6 धावेनं धावफलक, दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावरती. बघा, जो कबड्डीचा मैदान आहे त्या मैदानावरती कोणी खेळू नका आणि ती लाईट बंद करायची विनंती असेल. यावेळेस भन्नाट वेग या चेंडूवरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 12 धावा. अगदी डॉट बॉल तर आले या षटकामध्ये, परंतु 2 मोठे फटके पुन्हा मॅच बदलून ठेवली बॅट्समन प्रणय कोहलीनं. आणि जे मोठे फटके येणं गरजेचं होतं, गती होती, दिशा दिली गेली. त्यानंतर एक चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाला, स्लॉटमध्ये होता. अगदी झोपेतून जरी उठवून आणलं ना बॅट्समन प्रणयला आणि हा चेंडू समोर टाकला तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बघा, चालू सामन्याचा विजेता संघ आपल्याला यानंतर लगेचच मॅच खेळायची आहे. टीम आर के मोरवा या संघासोबत आपली मॅच असेल. सो आर के मोरवा संघाचं कॅप्टन, कृपया विनंती असेल आपण संपर्क साधायचा. आपण टीम घेऊन लगेचच यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आर के मोरवा विपक्ष विजेता संघ अशी मॅच पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसरं षटक मार्गस्थ सागर पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. विकेट महत्वाचे आहेत. 18 चेंडू अजून देखील बाकी आहेत. धावफलकावरती 14 बनवायचे आहेत. पहिला चेंडू फटका चांगला, स्ट्रोक चेक केला बघा. अगदी मिसटायमिंग तर होता, परंतु गोलंदाजाच्या आवाक्या बाहेर. एक सिंगल या चेंडूवरती, सिंगल डबल, कारण 14 बनवायचे होता तर 13 बनवायचे आहेत. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली टीम बंदर पाखाडी संघाकडनं आणि ओपनिंग करण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आला आणि चांगली सुरुवात बॅट्समन प्रणयनं करून दिली. गोलंदाज सज्ज सागर पाटील. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. काय घडलंय या चेंडूवरती पाहायला नक्कीच आवडेल. रिप्ले मध्ये पाहू शकता, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट भरपूर वेगानं फिरली, बॉल देखील त्या वेगानं होता, परंतु कनेक्शन थोडंही नाही आहे. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. विकेट मिळवावे लागतील या मॅच मध्ये येण्यासाठी टीम मोठी देसाई संघाला. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवलाय. चेंडू हवेत आहे, लांब 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 लांब, बॉल सीमारेषा पार, षटकार. येस, कमिटी मेंबर आहेत. झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडली. विनीत त्या ठिकाणी होते. झेल चांगली कंप्लीट केली. मॅच असेल तेव्हा देखील कंप्लीट करा, अपेक्षा असतील. यावेळेस इनफिल्डच्या वरना वॉट अ शॉट, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणती मिस्टेक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, कोणती चुकी त्याने केली नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन प्रणय कोहलीचा खेळ लागतोय. धक्का.
पहिला धक्का लागला, पहिला विकेट. प्रणय कोविलला माघारी परतावं लागलंय न्यू बॅटर क्रमांक 3 वरती. सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगली सुरुवात करून दिली बॅट्समन प्रणयनं. मोठ्या फटक्यांची गरज होती, लो स्कोरिंग मॅच होती आणि मोठे फटके येऊन खेळले, मॅच मधनं हवा काढली, त्यानंतर मात्र माघारी परतले. आणि तेव्हा देखील ते शांत बसले नव्हते मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, कारण त्यांना मॅच लवकर फिनिश करायची होती, आयोजकांचा वेळ वाचवायचा होता. परंतु बाद झालाय प्रणय कोविल. बॅटर सौरभ आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 3 वरती. गोलंदाज सज्ज सागर पाटील. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू दरम्यान पाहायला मिळालाय सागर पाटीलच्या माध्यमातून. सौरभ न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 19. अजून देखील 7 धावांची गरज. 13 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिलाय, आउट ऑफ पार्क, षटकार. काय जबरदस्त फटका, अगदी रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. भीम टोला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, षटकार. 6 धावा. मॅच आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फक्त औपचारिकता बाकी आहेत, कारण अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये असे कोणतेही जादुई गोलंदाजी झालेली नाही की 12 मध्ये 1 धावा डिफेंड होतील. हा 6 मध्ये 1 धावा डिफेंड होऊ शकते, परंतु 12 चेंडू आणि 1 धाव वाचवायची आहे. आता मात्र बॅट्समन शेजारी वाढलायत, परंतु 1 धाव रोखायची आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळेल. जादुई गोलंदाजी करावी लागेल, एक विक्रम नक्कीच बनवला जाईल का 1 धाव रोखून. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलाय, डॉट बॉल. बघा या अगोदर प्रणय कोविलनं वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र विवेक भंडारी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. 1 धावेची गरज आहे. यावेळेस दिशा दिली आहे सर, काय घडलंय, झेल झाली आहे, ड्रॉप आणि 1 सिंगल आणि मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम स्वयं 11 बंदर पाखाडी संघानं. अभिनंदन टीम स्वयं 11 बंदर पाखाडी अँड हार्ड लक टीम मोठी देसाई आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. अगदी वेळेवरती आलात, आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सो जाऊयात ऑनगोईंग मॅन ऑफ द मॅच